जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमध्ये आज शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 7/12 कोरा करा या मागणीसाठी राळेगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष संजय दुर्बुळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शेतकरी शेतमजूर यांनी आज दिनांक 24 जुलै रोजी राळेगाव चौफुली येथे रस्त्यावर बसून चक्का जाम आंदोलन केले आहे। शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा राळेगाव येथे आंदोलनकर्त्यांनी दिल्या आहेत। सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही, त्यामुळेच त्यांना जागे करण्यासाठीच आम्ही चक्का जाम आंदोलन करत आहोत अशा प्रतिक्रिया राळेगाव येथील झालेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी दिल्या। अशी आपण सर्व मतदारांना विनंती केली आहे, तरी पण महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपण विनंती करावी आमच्या शेतकरी बांधवांची की संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। तुम्ही बोले तसे चाले, वचननामा होता तुमचा का शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू। आता वर्ष होत चाललाय तरी पण तुम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करत नाही। अहो आम्ही शेतकरी काबाड कष्ट करून शेतकरी शेतमजूर त्या सर्वांच्या प्रती आपल्याला काही दया येत असेल तर आपण या अधिवेशनात झालेल्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी नाही केली तरी पण कॅबिनेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो। 7/12 कोरा कर्जमाफी। विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वयामध्ये चांगल्या सवयी, चांगले आचार विचार, चांगल्या प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी आणि भावी समाज मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून शाळा कॉलेजेसमध्ये व्यसनमुक्तीवर आधारित उपक्रम राबवावे लागतात असे विचार जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शहापूर हायस्कूल, शहापूर पोलीस ठाणे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी बोलताना मांडले। सहाय्यक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी आपल्या मनोगतात मातीशी ज्यांचे नाते अतूट आहे ते समाजाचा, गावाचा व देशाचा आधार बनतात हे उदाहरण देऊन पटवून सांगितले। आपल्या शरीराला सवय असेल किंवा अतिरिक्त असेल तरी ते चांगलंच व्यसन म्हणतो। मग वाईट व्यसन कुठली? तर ज्या व्यसनामुळे आपल्या शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो, आपल्या लौकिकाला त्रास होतो, किंबहुना आपल्या कुटुंबाला त्रास होतो, समाजाला त्रास होतो, अशी कोणतीही कृती म्हणजे ते व्यसनच समजायचं। हातकणंगले तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाकडे संजय गांधी निराधार योजना कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांना योग्य वागणूक मिळत नाही, वरचेवर हेलपाटे मारायला लावतात, उद्धट वर्तणूक केली जाते, लाभार्थ्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही, बँक पासबुकवर पेन्शनची रक्कम बँकेकडून नोंद केली जात नाही, त्याचबरोबर कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर गहिवर मोर्चा काढण्यात आला। 4-5 महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने औषधोपचारासह अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। त्यामुळे पोटाला काय खायचं असा प्रश्न विचारत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात चक्क जात्यावर वाळू दडून एक अनोखे आंदोलन करण्यात आले।
आज आपण या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या विषयी ज्यांना काही गेली 6 महिने झालं पेन्शन मिळाली नाही त्या संदर्भात तहसीलदार कचेरीवरती आपण मोर्चा काढला होता। त्या मोर्चासाठी निवेदन देण्याकरता आपण तहसीलदार साहेबांना या ठिकाणी बराच वेळ येऊन बसलो, पण त्यांनी आपली दखल घेतली नाही। या गोष्टीचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो, कारण का हे प्रतीक ह्याचं आहे। आता जे काही परवाच्या याच्यामध्ये नवीन विधेयक जे मंजूर झालंय त्याचा हा परिणाम आहे, त्या गोष्टीचा परिणाम आहे। त्यामुळे मी त्याही गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या वृद्ध महिला आणि आजोबांना जर योग्य वेळेत पेन्शन नाही मिळाली तर येणाऱ्या मोर्चाचं नियोजन मोठ्या प्रमाणात असेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन गवई गटाकडून सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे आरपीआय गवई गटाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला। पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवास सडोलीकर यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले। प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष PS कांबळे होते। सडोलीकर म्हणाले, सत्ताधारी पक्षाने निवडणूक काळात अनेक घोषणा केल्यात, पण त्या सामान्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत। चळवळी नावापुरत्या न राहता त्या सर्वसामान्यांना ऊर्जा देण्यासाठी असाव्यात असे सडोलीकर म्हणाले। मी निवास शंकरराव सडोलीकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष। आज या ठिकाणी ऐतिहासिक शाहू सभागृहामध्ये आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे नेते आदरणीय PS कांबळे सर आणि सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो। या कार्यक्रमाच्या मेळावा घेण्याचा उद्दिष्ट जे काय राज्यामध्ये घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी अत्यंत जनतेच्या विरोधामधल्या आहेत। मग त्याच्यामध्ये जनसुरक्षा कायदा म्हणून जो आता अंमलात आणणार आहेत तो पक्षाच्या वतीनं आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे। तसेच जे मुलांची जात पडताळणीचे जे पडताळणी आहे त्याच्यामध्ये जे मुलांना जो नाहक त्रास होतो तर तो त्रास संबंधित अधिकारी समाज कल्याण विभागाने ते त्वरित द्यावेत, कारण जेणेकरून मुलांचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते त्यांना वाया घालू जाता कामा नये, हा उद्दिष्ट आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आता काही कालांतराने निवडणूक जाहीर होणार आहे, तर पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या ज्या काही 5 जिल्हे येतील तर ते आमचा एक असा ठराव झाला की नेत्यांच्या साक्षीने की ते सबळ लढायचे। आणि मग आम्ही तशा सूचना आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या, जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी पक्षश्रेष्ठीशी बोलून काय आपली नावं नोंद करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये समोर जायचं आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। जीवन सुखी करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी मानवतेचा धम्म देऊन मानव मात्रेला संपदा दिली आहे, तो जोपासून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपूरचे बनते बोधी धम्मानंद थेरो यांनी केले। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका पट्टणकोडोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहार येथे वर्षावास प्रारंभ दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। जीवनात सुखी होण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नसल्याचे बनते धम्मानंद म्हणाले। यावेळी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक रमेश कांबळे यांनी केले। वंदामि वन्तं कदंग स्वप अपराधं क्षमतु वन्ते ओकास अहं वन्ते ईशरणेन स
पंचशीलांगमं याचामि एकं मे वन्दे द्वितीयं लोकास अहं वन्दे। भगवान बुद्धांचं विधिवत पूजन होईल। तदनंतर बोधिसत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन होईल। सर्वांनी या पूजनाचा लाभ घ्या, आपलं मंगल साधा। म्हणा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। 3 वेळा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो ते बुद्धवीरा वीरा तुमि पुमुतोचि सबदी संवाद पटिपन्नोस्मि तस्मै शरणं भवति। आपल्या जीवनामध्ये समाधान ओसंडून वाहत असावं। जीवन सुखी करण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेला हा धम्म ही मानव मात्राची संपदा आहे। या संपदेला सर्व मानव मात्राने अनुसरावं, आपलं मंगल साधावं। धम्मामध्ये आणि धम्माला अनुसरण्यामध्ये जे उत्तम मंगल आहे ते संसारामध्ये, व्यवहारामध्ये, कुटुंबामध्ये तुम्हाला अन्य मार्गाने मिळणार नाही, याचं भान ठेवायचं आहे। हे जी विहार आहेत आणि विहारामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते जे झटत आहेत त्यांचा उद्देश आपला समाज धम्मवान व्हावा, दुःखमुक्त व्हावा, भयमुक्त व्हावा, रोगमुक्त व्हावा, शांत व्हावा, सुखी व्हावा। या सर्वांचे श्रम, त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी केलेल्या मंगलकामना या सर्वांना आपण याचं अवलोकन केलं पाहिजे आणि बुद्ध धम्म संघाला अनुसरून आपलं मंगल साधावं, जीवन सफल करावं। आपली सफलता, आपलं जीवन इतरांना मार्गदर्शक, प्रोत्साहन देणारं असावं। जीवनामध्ये अनेकविध बदल होत असतात। सर्व प्रकारच्या स्थित्यंतरावर मात करण्यासाठी धम्म आहे। या जगामध्ये आपलं स्वतःचं जर काही असेल तर तो फक्त धम्म आहे। आपले नातेवाईक, आपले बहीण भाऊ, आपले आई वडील, आपली बायका मुलं हे सगळे दिल्या घेतल्याचे आहेत। जर आपल्याला प्रामाणिकपणे साथ देणारा जर कोणी असेल तर तो एकमात्र धम्म आहे। धम्म तुम्हाला कधीच तुमचा अभेर करणार नाही, धम्म तुम्हाला कधीच दूर लोटणार नाही, धम्म तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही। धम्म सतत तुमच्याबरोबर असतो। म्हणून हा प्रामाणिक साथीदार आपण जवळ करा, आपलं मंगल साधा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या असीम मैत्री बलाने आपल्याला धम्मपालन करण्याची सद्बुद्धी प्राप्त हो। धम्माचं अनुसरण करून सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी हो, सर्व सुखी हो, सर्व सुखी हो। इचलकरंजी सांगली मार्गावर सांगली नाक्याजवळ शहा ग्रुपचे फॉर्च्यून प्लाझा हे अवघ्या इचलकरंजी पंचक्रोशीत नावलौकिक असलेले व्यावसायिक ठिकाण आहे। मॉल, सिनेप्लेक्स, हॉटेल, अनेक ब्रँडिंग, शूज, कपडे, शॉपिंग सेंटर, कॉफी शॉप, छोटे मोठे व्यवसाय यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या फॉर्च्यून प्लाझा या ठिकाणी अचानकपणे पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकही दाखल झाल्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास काय दक्षता घ्यायची याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे समजल्यानंतर सर्वच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला। सांगली रोडवरील फॉर्च्यून प्लाझामध्ये 2 संशयास्पद बॅगा आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच तातडीने गावभाग पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले। फॉर्च्यून प्लाझा येथे सुरू असलेले सिनेफ्लेक्स हॉटेल व शॉपिंग एरिया अचानक खाली करण्यात आले व ही मॉक ड्रिल पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली, ज्यामुळे आपत्तीच्या वेळी यंत्रणांचा प्रतिसाद आणि घटनास्थळावरील नागरिकांची सजगता तपासता येईल।
यापुढे उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना प्रथमतः सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यानंतर प्रत्येक नागरिकांकडे विचारपूस करून माहिती घेण्यात आली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। तथागताचा धम्म आचरणात आणत असताना उपासक उपासिकांनी मनाला निर्मळ व परिशुद्ध करण्यासाठी विपश्यना करणे आवश्यक असून जास्तीत जास्त उपासकांनी विपश्यना करावी व आपले जीवन सुखमय करावे, असे मत विपश्यनाचार्य पूज्य भिक्खू विपश्यनाचार्य पय्यारेतन महाथेरो यांनी धम्मदेसना देताना व्यक्त केली. नांदेडच्या माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महाविहार परिवार नांदेडच्या वतीने पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदिवसीय विपश्यना ध्यान धारणा शिबिर घेण्यात आले. या एकदिवसीय विपश्यना शिबिरात 50हूनही अधिक शिबिरार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी धम्मसेवक राहुल कोकरे, रमेश कोकरे, राजेश बिराडे, साहेबराव पुणगे यांनी सहकार्य केले. मी शीलरतन थेरो, सहयोग नगर, नांदेड बुद्ध विहार या ठिकाणी राहतो. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की एक दिवसाचं वन डे शिबिर घेण्याची, आणि आचार्य पय्यारत्नजी यांना निमंत्रण करून 30 ते 32 उपासक उपासिका पहिल्याच वेळेस या ठिकाणी शिबिरामध्ये बसल्यात. मनशुद्धी करण्यासाठी विपश्यनाची गरज आहे. नाना प्रकारचे आपल्याला दुःख भोगावे लागले आहेत. क्रोध, विकार, ईर्ष्या, हे अनेक हे दुःख कमी होण्यासाठी आपल्याला विपश्यनाची अत्यंत गरज आहे. वेळोवेळी उपासक उपासिका या बुद्धविहाराला जुळलेले आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण एक दिवसाचं शिबिर घ्यावं अशी बऱ्याच दिवसाची इच्छा आज पूर्ण होत आहे. सर्व उपासक उपासिकांना आवाहन केल्यामुळं ते या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून ते 2 वाजल्यापर्यंत या ठिकाणी शिबिरात त्याचा लाभ घेत आहेत. मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि असेच जेव्हा जेव्हा बुद्धविहाराच्या मार्फत काही कार्यक्रम असला तर आपण वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. तसेच लाड बुद्धाचे जे काही प्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्ह्याचे सदाशिवरावजी गच्चे, जेव्हा जेव्हा बोलिलं तेव्हा आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहतात. त्यांना देखील धन्यवाद. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजन दुःखातून मुक्त हो. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन सदा स्वती भवन्तु ते. भिक्खू पय्यारत्न थेरो, विपश्यनाचार्य, विशाखा बुद्धविहार, लेबर कॉलनी, नांदेड. आज अमावस्याच्या निमित्ताने उपोषित आणि उपोषिताच्या या दिवसाचं महत्त्व जाणून माता रमाई बुद्धविहार, सहयोग नगर, नांदेड या ठिकाणी भिक्खू शीलरत्न यांनी सर्व उपासक उपासिकांना आवाहन करून एक दिवसीय शिबिराचं आयोजन केलं. आणि या शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं उपासक उपासिका, साधक साधिकांनी सहभाग नोंदवलेला आहे. मला एकच सर्वांना आवाहन करायचं आहे की या वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वच उपासक उपासिकांनी आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी, परिशुद्ध करण्यासाठी, तथागतांचा धम्म आत्मसात करत आचरणामध्ये आणत विपश्यना करून आपल्या चित्ताला निर्मळ करण्याचं काम केलं पाहिजे. चित्तामध्ये नाना प्रकारचे राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या, अहंकार, मीपणा असे नाना प्रकारचे जे काही विकार आहेत ते विकार काढून, अकुशल धर्म काढून आपल्या चित्ताला निर्मळ करून परिशुद्ध जीवन जगलं पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान
आपल्या सर्वांना मी करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये परभणी जिल्ह्यात 8 ठिकाणी हे आंदोलन गुरुवारी करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी परभणीच्या शासकीय विश्रामगार्ड येथे सर्वपक्षीय बैठक सुद्धा घेण्यात आली होती. यामध्ये आंदोलनाच्या संदर्भात चर्चा झाली. परभणी शहरातील MIDC गेट परिसरात शासकीय दूध डेअरी समोर गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष यासह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनात सहभागी असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. नालायक सरकारचं करायचं काय? नालायक सरकारचं करायचं काय? रमेश सरकारचं करायचं काय? मध्ये जात पात धर्मपंथ पक्ष विचारधारा विसरून सर्व शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या मागण्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न होते त्यासाठी दिव्यांग बंधू या आंदोलनात सहभागी झाले होते. शांतता मार्गाने चालू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशासनाने सर्व आंदोलकांना आज या ठिकाणी आणून बसवलं. आज महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? एकंदरीत शेतकऱ्यांना भुलवून या लोकांनी कर्जमुक्ती देऊ असं खोटं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांची मतं लाटली आणि सरकारमध्ये बसली. अजित पवार सारखा उपमुख्यमंत्री तो सिंचना 17,000 कोटीचा ज्याला चुना लावला तो असं म्हणतो की शेतकऱ्याची कर्जमाफी मी बोललोच नाही. अजित पवार आज त्याची क्लिप आहे की कर्जमाफी दिली नाही तर अजित पवार बापाचं नाव लावणार नाही. आता अजित पवारला आमचा सवाल आहे की बापाचं नाव खरंच बदललंय का? बदल असेल तर जाहीर करा म्हणून. आणि राहिला विषय हनी ट्रॅपचं जे प्रकरण चालू आहे महाराष्ट्रात, यांचा मंत्री जे कृषी मंत्री रमी खेळतो, तर हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नसून हे सरकार रमा आणि रमीचं सरकार आहे असं याच्या एकंदर वागणीवर दिसून येते. आणि राहिला विषय पोलिसांना ह्या लोकांनी वेठबिगारासारखं वापरायचं काम चालू केलं आंदोलकांच्या विरोधात. आज महाराष्ट्रामध्ये का क्राईम रेट वाढला आहे? महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपलाय का? आज प्रत्येक ठिकाणी खून होतो, बलात्कार, चोऱ्या, डकेतीचं प्रमाण वाढलेलं आहे. पण गृहमंत्र्याकडे ते लक्ष द्यायला वेळ नाही. पण संविधानिक मार्गाने न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना उचलण्यासाठी ते पोलिसांचा वापर करतात, पोलीस बळाचा वापर करतात. हे अतिशय निंदनीय आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि शेतकऱ्याला कर्जमुक्ती देईन असं या सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं, कर्जमुक्ती झालेली नाही. दुसरा मुद्दा असा आहे की कर्जमुक्ती तर झालीच नाही, परंतु जे काही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करायचं केंद्र सरकारनं मान्य केलं होतं. शेतीमालाच्या भावाच्या संबंधातला कायदा करायचं हे मान्य केलं होतं. कर्जमुक्त महाराष्ट्र आणि देशातलंही मान्य केलेलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांनी ते केलेलं नाही. त्याचा परिणाम असा होतो की सततपणानं या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन आणि पोलिसांचं मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहकार्य होतं, परंतु वरून चक्र फिरले आणि आंदोलनाची दिशा बदलली. पोलिसांनी बळाचा वापर केला, गुन्हे दाखल केले. ठीक आहे, पोलिसांचं काम केलं, परंतु ज्या नालायक सरकारनं शेतकऱ्यांचं मतदान घेताना शब्द दिला होता की आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, ते नालायक सरकार शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करत नाही. आणि जर तुम्ही जे काही बोलले ते तुम्ही प्रत्यक्षात आणा असं जर कोणी म्हणत असेल आणि त्याचा जाब विचारण्यासाठी जर शेतकरी रस्त्यावर बसत असेल तर त्या शेतकऱ्यावर तुम्ही बळाचा वापर करता, हे अत्यंत निंदनीय बाब आहे. आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने करत असताना देखील ऐन वेळेला पोलिसांनी उचललं, आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखलं. याचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोच. परंतु आज हातामध्ये रुग्ण घेऊन जो शेतकरी आंदोलनाला बसला होता, भविष्यात हे रुग्ण सरकारच्या विरोधात वापरलं जाईल. आणि जेवढे आंदोलन सरकारला चिरडायचे तेवढे चिरडा, परंतु सामान्य शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर रोष आहे. लाडक्या बहिणीनं पैसे मागितले नाही, तिला पैसे देण्यात आले. समृद्धी महामार्ग कोणी मागितला नव्हता, त्याला पैसे देण्यात आले.
शक्तीपीठ मागण्यात आला, देण्यात आला, त्यालाही कोणी पैसे मागितले नाही. परंतु ज्याचा जनतेला काहीही फायदा होणार नाही त्याच्यासाठी प्रचंड पैसा वापरायचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसा नाही वापरायचा. हमी भावासाठी 20% अनुदान द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांना लुटायचं काम करायचं असल्या नालायक सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. येणाऱ्या लढाया अजूनही तीव्र आणि आक्रमक होतील. छेड काढली याचा जाब विचारण्यासाठी गेलेले माजी पती विजय मुगुळखोडे यांचा खून आरोपी ऋषिकेश उर्फ बाळा गोपाळ गुजरे व त्याच्या साथीदारांनी केला होता. यामध्ये फक्त ऋषिकेश गुजरे यालाच अटक केली आहे. मात्र संशयित गणेश आवळे, राहुल कांबळे, रुपाली गुजरे, बनाबाई कांबळे, बाळाबाई गुजरे, रंगबाई गुजरे हे अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यांनाही अटक करावी अशी मागणी मयत विजय यांच्या पत्नी मीनाक्षी मुगुळखोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 18 मे 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सार्वजनिक जागेच्या ठिकाणी पाणी भरत असताना संशयित आरोपी ऋषिकेश गुजरे व त्याच्या अन्य साथीदारांनी आपली छेड काढली होती. दुसऱ्या दिवशी ही बाब पती विजय यांना सांगण्यात आली होती. मीनाक्षी विजय मुगुळखोडे, राहणार हरोली, बेगर वसाहत, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मिस्टर आणि आम्ही म्हणजे माझी छेडछाडीबद्दल विचारायला गेल्यावर माझ्या मिस्टरांचा धारदार शस्त्राने खून केला. त्याच्यामध्ये 6 आरोपी आहेत, राहुल कांबळे, गणेश आवळे आणि त्याबरोबरच बाकीच्या 4 महिला आहेत, रुपाली गुजरे, बनाबाई कांबळे, रंगूबाई गुजरे आणि बाळाबाई गुजरे या सर्वांनी मिळून कट करून माझ्या मिस्टरांचा मर्डर केलेला आहे. ह्याची दाद मागण्यासाठी आम्ही शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण तिथं आमची दाद घेतलेली नाही आहे. प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा जाईल तेव्हा प्रत्येक वेळेला ते म्हणायचे की नाही ते पाण्यासाठी झालेलं आहे, छेडाछेडीचं काही त्यांनी मेन्शन त्याच्यात केलंच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा पण विचारायला गेलो ते तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी जे आरोपी आहेत त्यांचीच बाजू घेऊन सांगतात की तुम्ही ह्या 6 महिलांना 2 आरोपी 2 जेंट्स आणि लेडीजना अटक केलं की ते आरोपी त्यांना जामीन मिळेल, तो सही सलामत सुटेल असं प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळेला आमची बाजू हे केलेली आहे, डावललेली आहे आणि त्यांना सपोर्ट करत आहे. गावामध्ये त्या लोकांची दहशत वाढलेली आहे. ते घरासमोरून येतात, जातात, रागाने बघतात, प्रत्येक वेळेला सारखं दारावरून जातात. हे सुद्धा आम्ही गायकवाड साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये विचारायला गेलतो, मी, आमच्या सासूबाई वगैरे आम्ही सगळीजण महिला. तर तिथं आम्हाला व्यवस्थित वागणूक दिलेली नाही आहे, म्हणजे आरेतुरीची भाषासुद्धा बोलली आमच्या सासूबाईंना वगैरे आणि तिथनं आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन बाहेरसुद्धा काढली. मला एवढी विनंती आहे की हा जो गुन्ह्याचा शोध आहे तो व्यवस्थित होत नाही आहे तपास, त्यामुळे माझी विनंती आहे की हा गुन्ह्याचा जो शोध आहे तो क्राईम ब्रांचला द्यावा. आणि माझी मुख्यमंत्र्यांना पण एक विनंती आहे की मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मिस्टरना न्याय मिळावा ही विनंती. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे